नमस्कार, दीपाली केसरकर यांच्या स्टॉलवर आलेलो आहोत. नमस्कार. तर काय आहे आपल्या स्टॉलवर? माझ्याकडे उकडीचे मोदक आहे, आलिम लाडू आहेत, मेथीचे लाडू आहेत. सध्या हे आहे, बाकी मी पुरणपोळी, रुखवताचे लाडू, नंतर दिवाळीचा फराळ, उकडीचे मोदक हे सगळे ऑर्डर देते. ओके. पाहिजे असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 7710047103. दीपाली केसर. ओके, म्हणजे वर्षभरात कोणाला काही ऑर्डर द्यायची असेल तर मिळू शकते, मिळू ऑर्डर शकता. प्रमाणे मिळू शकते. नक्कीच. तर आपण पाहू शकता यांचे मेनू आहेत. इकडे लाडू ठेवलेले आहेत आणि येथे उकडीचे मोदक ठेवलेले आहेत. आणि अजून या व्यतिरिक्त काय मेनू आहे तुमच्याकडे? मेनू आता आलिम लाडू आहे, मेथी आहे. आता हे सध्या हे 3 ठेवले. ओके. आणि हे मेथीचे लाडू आहे. अच्छा. आता हे सध्या हे 3 मेनू ठेवलेले आहेत. पण पुरणपोळी. अच्छा. आणि इकडे प्राइस पण लिहिलेली आहे. उकडीचे मोदक 30 रुपये, मेथीचे लाडू 170 रुपये, हळीमचे लाडू 108 रुपयाला 4 नग आहेत. आणि इथे आपण पाहू शकता खाली ऑर्डर सर्व मला वर्षाचे 12 महिने सर्व मिळणार आहे ते. तर यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. तर सांगा. नक्कीच. धन्यवाद. वेलकम. ये श्रीयोग सोसाइटी मध्ये अनंत फेर केले आहे. तर उधर मैं गुजराती हूँ, तो मैंने मेरा गुजराती का ऊंधिया रखा है. ये मेरा ऊंधिया है. आप देख सकते हैं कि ये ऊंधिया जो उसमें बहुत सारे सब्जी रहते हैं, जैसे कि उसमें तुअर, फिर कंद, सूरन, स्वीट पोटैटो और लहसुन, वो सब मिक्स करके उसमें जो बनाते हैं उसके जो मजा है वो अलग ही. और ठंडी में स्पेशल खाना चाहिए. ओके. बहुत मेहनत है भाजी बनाने के लिए. मैंने सुना है बहुत मेहनत है. इसमें मुखिया भी डालते हैं. अच्छा. मेथी का. और इसका प्राइस कैसा है पर डिश? 600 रुपीज 1 kg. ओके. अगर पर प्लेट 60 रुपीज. ओके. हेलो, मेरा नाम अंतिमा सिंह है और मैं यहाँ पर छोले पूरी सबको दे रही हूँ. तो छोले पूरी बहुत ही टेस्टी है, आप भी ट्राई कीजिए, बहुत मजा आ रहा है. अभी काफी लोग लेके जा चुके हैं, आप देख रहे हैं ये है पूरी. देखिए, और ये है हमारे टेस्टी छोले. ये कैसा है डिश? डिश है पर प्लेट 100 रुपीज. ओके. थैंक यू. ऑर्डर दे सकते हो? हाँ बिल्कुल. अगर ऑर्डर आया. अच्छा, ऑर्डर आया तो उसके लिए सोचेंगे. अभी पहले देखते हैं कि कितना जाता है, लोग कितना पसंद करते हैं. Yes. फिर हम ऑर्डर ले सकते हैं. बघा इथे छोले पुरीचा काउंटर लागलेला आहे. जी. कोणाला ऑर्डर द्यायचा असेल तर आता आपण आलो आहोत ढोकळाच्या स्टॉल वरती. रवा ढोकळा आणि इथे अनिता परब आणि चाई आहेत. तर आपण पाहू शकते की ढोकळा बनवलेला आहे खान होते छान प्रकारे. तो काय प्राइस आहे याची? 15 रुपये प्लेट. आणि अजून काय मेनू आहे तुमच्याकडे? आजच्या दिवशी एवढाच मेनू आहे, पण आम्ही बऱ्याच गोष्टी बनवतो. नक्कीच. आणि कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर कसं देऊ शकता तुम्ही ऑर्डर. प्री ऑर्डर आम्ही घेतो. ओके. देऊ शकता. कॉन्टॅक्ट नंबर शेअर करू शकता? हो, 9892357506. ओके. वर्षाचे 12 महिने ऑर्डर तुम्ही कधी. याच्या व्यतिरिक्त अजून काही त्याच्या व्यतिरिक्त नॉनव्हेजची पण आम्ही ऑर्डर घेतो. चिकन, मटन. ओके. फिश नाही घेत अजून. ढोकळ्याची तर घेतो आणि कसं घेतो आई. ओके. आणि तुम्ही एन्क्वायरीज मोदक वगैरे घेतो. नक्की. तर म्हणजे नक्की याला कॉन्टॅक्ट करा. कोणाला काही ऑर्डर द्यायचं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद. तो मेरे पास चीज के कप्स है और चॉकलेट कुकीज है, पाइनएप्पल केक है. मैं बेसिकली ऑर्डर्स लेती हूँ. ये रखना था ना पास में. मैं ऑर्डर्स लेती हूँ, मैं केक्स करती हूँ. एगलेस केक्स होते हैं मोस्टली. ओके. मेरे पास ऑल्सो वीगन और ग्लूटेन फ्री केक्स भी करती हूँ. ओके. तो आप बता सकते हो आपके पास क्या क्या ये मेरे पास अभी चॉकलेट चिप कुकीज है. मेरे पास और चीजें हैं बट दिस इज चीज केक कप्स. ओके. और मेरे पास पाइनएप्पल केक स्लाइस भी, वो भी निकालना पड़ेगा पीछे से. स्वीट है क्या? हाँ, ये सब स्वीट है. और ये पर डिश का कितना चार्जेस है? मैं कुकीज पर पीस दे रही हूँ 35. ओके. चीज केक कप्स इज फॉर 60
और पाइनएप्पल केक स्लाइसेस 70 का है। ओके, अगर किसी को ऑर्डर देना है तो कुछ कांटेक्ट कर सकते हैं। हाँ, मुझे व्हाट्सएप करो, ओके, मैं ऑर्डर हो जाएगा। प्लीज शेयर योर नंबर। 9769315388। ओके, थँक्यू सो मच। थैंक यू सो मच। मी वडापावच्या स्टॉलवर आलेलो आहोत आपण आणि आपल्या समोर आज येथे ओमकार प्रभू आहेत आणि त्यांच्या बहीण आहेत. तो काय सांगाल आपल्या स्टॉल बद्दल? आमचा LLB वडापाव. अच्छा, आणि वडे पाहू शकतो. वडे संपत आले. वडे संपन्न आहे. म्हणजे लोकांचा चांगला रिस्पॉन्स आहे. जबरदस्त रिस्पॉन्स चांगला रिस्पॉन्स आहे. जबरदस्त रिस्पॉन्स. आणि किती किंमत आहे याची? 20 रुपये वडापाव. अच्छा, आणि समजा कोणाला जर ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता का? नक्कीच देऊ शकतो. ऍडव्हान्स मध्ये सांगा बस. ओके, तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर शेअर करा. हो नक्की. 8097403432. ओके, आणि याच्या व्यतिरिक्त अजून काय मेनू बनवता? अजून आम्ही विचार चाललाय मिसळ बनवायचा, पण आता सध्या तरी वडापासून सुरुवात करू. नक्की नक्की. कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा. थँक्यू. थँक्यू. मेक्सिकन आणि अरेबिक मिक्सचर केलेलं आहे. मेक्सिकन कॅनोपीज आहेत, इटालियन कॅनोपीज आहेत. अरेबिक हमस आहे, बीटरूट हमस आहे. ओके. युनिक रेसिपी आहे ही, अतिशय फेमस झालेली रेसिपी आहे सगळ्या फ्रेंड्स अँड सर्कल मध्ये. अच्छा. आणि हे एक रोजमेंट कूलर ठेवलेलं आहे, सो दॅट सगळं झाल्यानंतर लोकांना आरामात शांतपणे थंड वाटलं पाहिजे बॉडीमध्ये. ओके. सो सगळं हेल्दी आहे, एक्स्ट्रीमली सगळं घरचं आहे. अच्छा, सर्व homemade. सगळं घरचं. आणि सगळं हेल्दी आहे. समजा कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर 12ही महिने ऑर्डर देऊ शकता का? तुम्ही बिंदास ऑर्डर द्या, तुम्ही स्वतः येऊन प्रथम खा. नक्की नक्की. सगळ्यात बेस्ट. सो मध्ये याला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. यांना काही ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सर, कॉन्टॅक्ट नंबर. ऑर्डर ठीक आहे, तुम्ही खा. 9769989574. ओके, थँक्यू. डेफिनेटली ट्राय करा येऊन. नक्की नक्की. स्टॉलवरची भेळ, आणि भेळ लिंबू पाणी, चहा, जसं पाहिजे तुम्हाला तसं. आणि किती किंमत आहे बेळची? किंमत 30 रुपयाला भेळ मिळेल. चहा आहे 10ला आणि लिंबू पाणी पण 10ला. ओके. सो आम्हाला दाखव काय काय बनवतो, मेनूचं नाव सांग, काय काय मिक्स करतो चटणी. आता याच्यामध्ये गोड तिखट चटणी, कांदा, लिंबू, टोमॅटो, पटेटो हे सगळं. चाट मसाला, एक्सप्लेन करतोय काय काय बनवत आहे. चाट बघा मसाला आता technique बघा. असतं, मीठ असतं, कुरमुरे घरी बनवून आणतो. ओके. आणि समजा कोणाला ऑर्डर द्यायचं असेल 12ही महिने ऑर्डर मी घेणार का, ऍक्सेप्ट करणार का? 12 महिने आता ते जरासं मोठे करंटली इथे, मग पुढे. अच्छा. आणि कसं आहे लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे? लोकांचा रिस्पॉन्स आतापर्यंत तरी चांगला आलाय बऱ्यापैकी. असे अजून लोक आली पाहिजेत, मग कळेल नक्की येणार. सगळ्यांना आवडतंय की नाही. नक्की येणार. आता सगळे टेस्ट करणार आणि पुढच्या वेळी डबल त्याच्यापेक्षा लोक येणार. थँक्यू. वेलकम टू गोड स्टॉल. वेलकम टू गोड स्टॉल. तर आपल्या स्टॉलवर काय काय आहे? वरती गुलाबजाम आहेत 25 रुपयाला 3 आणि कॅरमेल कस्टर्ड 20 रुपयाला 1 पीस. आता संपलंय, अर्ध अच्छा. थोडंसंच राहिलंय 3/4. ओके. आणि याच्यामध्ये काय आहे? याच्यामध्ये गुलाबजाम आहेत, गुलाबजाम भरपूर आहेत. ह्याच्यात एवढेच आहेत, पण ह्याच्यात भरपूर आहेत. गुलाबजाम कसे बोललात? 25ला 3. ओके. आणि समजा कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही ऑर्डर घेऊ शकता. काय जर कोणाला ऑर्डर द्यायची असेल ऑर्डर घेऊ शकता. हेल्पर पाहिजे मला, हेल्पर जरूर घेईन. कोणाला मदत हवी असेल तर जरूर करेन. नक्की नक्की. थँक्यू. थँक्यू. तर नमस्कार. काय बोलायचंय का? दादाचा किमा पाव आहे आणि इथे माझ्यासमोर मनोज बागवे आहेत. आणि आपलं नाव? अच्छा, वेदांगी राव. तर याच्या स्टॉलवरती आपण पाहू शकता इथे किमा पाव आहे. किमा पाव आणि दुसरा अजून काय मेनू आहे तुमच्याकडे? आमच्याकडे किमा पाव आहे, ओके. ती आहे आणि अवघ्या अर्ध्या तासात आमचा पाऊण टोप संपलेला. वा, क्या बात आहे. म्हणजे 7 किलोचा किमा होता. 7 किलोचा किमा होता, आता 2 किलो आले. डिश कशी आहे? किती किती रुपये किंमत आहे? 80 रुपये पर प्लेट ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये 2 पाव आहे.
अच्छा. किमामध्ये मिक्सर हे लेग्स आणि ब्रेस्टचं मिक्सर आहे. म्हणजे लेग्स आहे त्याच्यात कार्ब्स आहेत आणि ब्रेस्ट मध्ये जे आहे ते प्रोटीन्स आहेत. त्यामुळे त्या दोघांचं मिक्सर करून हा किमा जो आम्ही बनवलेला आहे, हा किमा जो हैदराबादी आणि स्मोकी आहे, नॉर्मल किमा नाहीये. त्याला बगार दिलेला आहे, कोळशाचा बगार आणि तुपाचा बगार आहे, म्हणून त्याचा एवढा असा स्मोकी फील झालाय. फास्ट फूड मध्ये जे इतर गोष्टी आहे त्याच्यापेक्षा ह्यामध्ये जे प्रोटीन्स आहेत ना ते कोणत्या डिश मध्ये आणि जेवढे खाल तेवढे मजबूत राहाल, चांगली तब्येत होईल. याच्यासाठी स्वस्त राहा आणि मस्त राहा. ओके. आणि समजा कोणाला ऑर्डर द्यायचं असेल तर वर्षाचे 12 महिने तुम्ही देऊ शकता का? हा घेऊ शकतो, पण त्याचे जे रेट्स असतील ते डिफरन्स असतील. कारण आजचे जे रेट्स आहेत आणि जे आमच्यासाठी जे पुढचे जे प्रोडक्ट आमच्याकडे येणार आहे त्याच्यासाठी आमचे रेट वेगळे असतील. हे फक्त आमचं कॅनव्हासिंग आणि स्टार्टिंगचं प्रोडक्ट आहे, त्याच्यामुळे जरा याचा रेट जो आहे तो आम्ही रिझनेबल आणि कम्फर्ट झोन मध्ये ठेवलेला आहे. तरी इतर लोकांनी जेव्हा किमा ऑर्डर करायचं असेल तेव्हा सांभाळून ऑर्डर करा, कारण तो तिखट आणि गरम आहे. नक्कीच. तर लोकांचा कसा प्रतिसाद आहे याच्यामध्ये? भरपूर प्रतिसाद आहे. मी सांगितल्याप्रमाणे जो किमा होता तो आम्ही 7 किलोचा बनवलेला होता, 1 टनवर आलेला आहे, म्हणजे 2-2.5 किलो उरला आहे. जर कोणाला आस्वाद घ्यायचा असेल तर लवकरात लवकर किमाचा आस्वाद घ्यायचा आहे, कारण तो किमा संपेल. ओके. हा गेम मध्ये तुम्हाला एक कॉइन देण्यात जाणार. इथे एक रेखा आहे, त्या रेखेतून तुम्हाला कॉइन थ्रो करायचंय आणि तो काट्यामध्ये जाऊन अडकायला पाहिजे. ओके. आणि जे चार्जेस आहेत 20 रुपयासाठी तुम्हाला 3 प्राइज मिळणार. एक गेल्यावर तिथून कुठचाही प्राइज तुम्ही तुमच्या मनाने घेऊ शकता. ओके. पण इफ तुमचा नाही गेला तर झालं. हे बघा अशा प्रकारे गेम खेळायला. हा स्टॉल ऍक्च्युली खूप कार्निवल्स आणि आनंद मेळ्यामध्ये खेळला जातो. तुम्हाला पर पर्सन 20 रुपयासाठी 3 प्राइज देणार आणि ज्याच्यात तुमचा गेला तो आयटम तुमचा. आणि हे मुलांसाठी आहे मोस्टली. हा खूप फेमस गेम आहे, आनंद मेळ्यामध्ये खेळला जातो, त्याच्यामुळे आम्ही पण इथे आयोजन केलं आहे गेमचा. अच्छा. अपना कीमा पाव, ढोकला और कस्टर्ड और एक आइटम लिया था इटालियन डिश है, नाम मालूम नहीं. अच्छा था, सब अच्छा था, टेस्टी आइटम. घर में बना था लेकिन ऐसा समझेगा नहीं है, अच्छा था. अभी नेक्स्ट टाइम में और अच्छा करेंगे, ऐसा उम्मीद रखता है. स्टार्टिंग ही अच्छा हो गया तो बेटर जाएगा. तो कसा वाटला फूड फेस्टिवल आपल्याला? अप्रतिम आहे, सगळं टेस्टी आहे, एंटायर फूड. आपण काय ट्राय केलं? कुठले मेनू घेतले? मी सगळं 4-5 ठिकाणी टेस्ट केलेलं आहे, सुंदर आहे. टेस्ट आवडली सर्व? फर्स्ट टाइम था, अरेंजमेंट अच्छा था, और जो बच्चों को जो इंकरेज करते थे वो बहुत अच्छे थे. आगे आगे प्रोग्राम ज्यादा बढ़ाएंगे. पाव से लेके सभी डिशेस जितनी भी थी, मोमोज, कस्टर्ड, भेल, इटालियन डिशेस, फिर अपना दूसरा किधर क्या था, छोले पूरी, और लड्डू सभी अच्छे थे. नमस्कार. आपल्या इथे जे स्टॉलचा कार्यक्रम झालेला आहे, सगळ्यांनी जे स्टॉल मांडलेले आहेत जेवणाचे, ते खूप सगळे चांगले पदार्थ झालेले आहेत. त्या निमित्ताने बायकांना आराम मिळालेले आहेत. असे स्टॉल दरवर्षी व्हावेत, जेणेकरून सगळ्या स्त्रिया एकत्र येतील, सगळेजण एकत्र येतील आणि आनंदाने खातील. जे आहार आहे ते आनंदाने खातील आणि सगळ्याच्या हातची चव सुद्धा कळेल. थँक्यू. असे कार्यक्रम जास्त सगळ्यांनी छान पदार्थ बनवले होते, म्हणजे कुठे कमी जास्त असं बोलता येत नाही. खूप छान झाले. हा, वेगळी चव होती. सगळे पदार्थ आम्ही टेस्ट केलेले आहेत. So I tried everything, especially this made by Anita. Dokla was very nice, and ungiu from Dolly Bhabhi, it was also very nice, and the cookies, I don't know the girl's name who has kept it, it was also very nice. And bhel, especially that boy, I want to appreciate that boy, the way he was making the bhel.
he was asking everything and he was making that bale. So I like the way he was making. Really appreciate. I don't know his name, but he was really doing a very good job. And vada pav also very good. And Aparna's gulab jamun was also very good. And modak, which I like the most, homemade modak, which has been made by Dipali Kesarkar. Really appreciate all of you. Thanks a lot. Thanks. We enjoyed a lot. Thank you. हाँ, बहुत बहुत अच्छा बनाया है सबने, बहुत बहुत दिल से बनाया है सब। फीडबैक कैसे लगा आपको? हाँ, मेला बहुत अच्छा था। सब फूड भी सब एंजॉय किया हम लोग। फर्स्ट टाइम है हमारा सोसाइटी में, बहुत अच्छा लगा। सब लोग मिलजुल के अच्छा हो गए। फूड बहुत अच्छा था, सबको एंजॉय किया हम लोग, सब लोग ने। फूड बहुत अच्छा, सब फूड अच्छा था, हम लोग एंजॉय किया। तर कसं वाटलं आपला श्रीयोगचा फूड फेस्टिवल? मस्त आहे, एकदम छान आहे. सगळी अरेंजमेंट मस्त झालेली आहे एकदम. आणि पदार्थ पण मस्त आहेत, चांगले आहेत, चविष्ट पदार्थ आहेत. ओके. व्हरायटी आहे. एवढ्या स्टॉल पैकी आपल्याला सगळ्यात जास्त काय आवडलं, काय ट्राय केलं? आता आम्ही ऑलमोस्ट सगळ्या स्टॉलचं टेस्ट केलेलं आहे. तर किमा पाव घरी नेला तो खायचा आहे अजून. ओके. त्यामुळे बघूया आता कसं काय, उद्या अभिप्राय देऊ आम्ही सगळ्यात बेस्ट काय आहे ते. नाही ते आणि आपण मेक्सिकन काय- पण छान होतं. अच्छा. मेक्सिकन हे थँक्यू. नाईक काकी आलेले आहेत. कसं वाटलं काकी आपल्याला फूड फेस्टिवल? सगळे पदार्थ उत्कृष्ट आहेत आणि प्रेमाने केल्यामुळे त्याला आणखीन चव आलेली आहे. नक्कीच. भरपेट आम्ही मजा केली, खाल्लं, खूप बरं वाटलं. ओके. थँक्यू. मस्त, छान, मस्त आवडला आम्हाला. दरवर्षी हा असाच कार्यक्रम हो अशी आमची इच्छा आहे. आम्हाला खूप छान आवडलं, सगळे आयटम छान आहेत, खायला खूप आवडलं, छान सुंदर. आम्ही सगळे पदार्थ ट्राय केले, फक्त किमा पाव नाही खाल्लेला आम्ही. आम्ही व्हेजिटेरियन आहोत, तर सगळे व्हेज आयटम आम्ही खाल्लेले आहेत. सगळे छान आहेत, सुंदर. बटाटे वडा खूप छान होता, आम्ही आता पण घेतलाय, अजून घेतलाय आम्ही लोकांनी. खूपच आहे बटाटे वडा. असं नाही, खूप सगळेच आयटम छान आहेत. पायनॅपल केक पण छान होता त्याच्यामधला. चीज केक पण मस्त होता. मोदकही छान होते. आम्ही बरेच आयटम ट्राय केले. किमा पाव सोडून आम्ही सगळं ट्राय केलं. खूप छान होतं, खूप मस्त. सर्वच पदार्थ एकदम छान आहेत. किमा पावापासून सुरुवात केली ती शेवट झाली कस्टर्डने आणि मजा आली अक्षरशः खायला. नेक्स्ट इयर पण व्हावं, त्याच्या पुढच्या वर्षी पण होत राहावं हीच सदिच्छा आमची.